तर तुमचं नाव सांगा. रेखा राजेंद्र गिरीबुवा, बर. गाव कुठला? उपरी. हा. काय त्रास होता तुम्हाला? पाय दुखत होते, टाचा दुखत होत्या, कंबर दुखत होती, मान दुखत होती. बर. कधीपासून होता त्रास? असं 2-3 वर्ष झालं. बर. मग कुठं काय औषध कुठं घेतलाय बाहेर कुठं? मग घेतलं डॉक्टरांच्या पाशी इंग्लिश औषध, खरं त्यानं काय फरक पडला नाही मला. बर. मग आमच्या मळ्यात आरणी यादव म्हणून येतात. हम्म. मग त्यांनी मिशनवर चेक केलं. हम्म. मग काय आपल्याला शरीरात कमी कसं खायचं हम्म. हम्म. ते त्यांनी सांगितलं. बर. मग त्याच्यानुसार त्यांनी एक प्रोटीन आणि एक कॅल्शियम म्हणून दिलंय. दाखवा बरं ते. ते चालू केलं, एक 8-10 दिवसात मला बरंच फरक फरक वाटला. पडला. बर. कुठल्या कंपनीचा आहे म्हटलं तुम्ही? काय नाव आहे जरा वाचा बरं त्याच्यावर. डबा फिरवून घ्या थोडस, तुमच्या लक्षात येते. केव्हा बर. मग ते तुम्ही आता किती दिवस खाल्लाय ते? ते आता महिना 1.5 महिना झाला टाकीत. बर. तुम्हाला किती टक्के फरक पडला काय? तरी असं 83% फरक आहे. फरक पडलेला आहे. मग तुम्ही ते कंटिन्यू चालू ठेवला खायला? होय होय. बरं. तुम्ही समाधान आहे का? हा हाय हाय. म्हणजे पण त्याला 2-2 हजार रुपये घालून रक्त चेक करायचं. परत नंतर त्यांनी औषधं देणार. परत ते औषधं सोपपर्यंतच फरक पडणार. त्याच्यापेक्षा हे अति उत्तम आहे. 100 रुपये सगळं चेक होतंय आणि बरं पडतंय. बर. तुम्ही यात खुश आहे काय? खुश आहे, खुश. तुम्हाला यात काय त्रास आहे ते खाल्ल्यापासून? नाही नाही नाही, काहीच त्रास नाही. बरं. मग तुम्ही इतरांना काय सांगू शकाल तुमच्या? हा, मला फरक पडलाय तोच मी सांगणार. काय हरकत नाही, काय म्हणणार. बर. मला अनुभव आलाय म्हणून सांगितलं. अच्छा. ओके. थँक्यू.